माहूर हे देवीच्या 3.5 पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुका देवी आहे. रेणुका देवी तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील प्राचीन मंदिरे माहूर गडावर आहेत. येथे मंदिरासमोरच एक किल्ला आहे. देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुका मातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर 13व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूर गडावर श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. रेणुका म्हणजे एकविरा आणि एकविरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो. दैवत्व एक असले तरीही या दोन्ही देवींची नावे व स्थान वेगवेगळे आहे आणि आता दोन्हीही शक्तिस्थळ म्हणून प्रसिद्ध आहेत. दोन्ही स्थळांची एक वेगळी ओळख आहे, वेगळी प्रचिती आहे. कारल्याची आई श्री एकविरा म्हणून तर माहूरची श्री रेणुका म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वत्र देवींची विविध नावे असली तरी शेवटी ही सर्व देवी पार्वतीचीच रूपं आहेत. राजा रेणू काशीत राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव भागवती. ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे. राजा राणीला बरेच वर्ष मूल नव्हतं. त्यासाठी त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञाचे फळ म्हणून त्याला एक मुलगी झाली. ती चैत्र शुद्ध पंचमीस शुक्रवारी जन्मली. राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले. ती दिसायला फार सुंदर होती. पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरविले. स्वयंवरासाठी तिन्ही लोकातून अनेक मान्यवर मंडळी आली. अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले. स्वयंवर उपवर रेणुकेने जमदग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली. रेणुकेला 5 मुलं झाली. त्या 5 नावे रुमावंत, सुशेषा, वसु, विश्वासू आणि परशुराम अशी आहेत. एका दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसीसोबत जलक्रीडा करीत असताना दिसला. ते अतिशय दृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली. तिकडे ऋषी जमदग्नी रेणुकेची बराच वेळ झाले वाट पाहत होते. आपल्या व्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदग्नींनी अंतर्ज्ञानाने पाहिले. घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला. त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला. ते संतपले. त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नी ऋषींनी रेणुकेस आईस ठार मारण्याची आज्ञा आपल्या 4ही मुलांना केली. 4ही मुले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली. त्यामुळे जमदग्नी आणखीनच चिडले. त्यांनी आपल्या 4ही मुलांना शाप देऊन अग्नीने जाळून भस्म केले. तेवढ्यात बाहेर आलेला परशुराम तेथे आला. त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिला आणि रामाने वडिलांची आज्ञा शिरसावंद मानून आपल्या परशुने आईचे धड वेगळे केले. परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खुश झाले. त्यांनी आपल्या परशुरामास वर मागण्यास सांगितले. आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईस व भावंडांना जीवदान देण्यास सांगितले. परशुरामाची विचारशक्ती ऋषींना आवडली आणि त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली. मृत बंधू जिवंत झाले. मात्र रेणुकाचे मस्तक छिन्न बिछिन्न झाले. त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवदान दिले. त्या या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली म्हणून परशुराम हे नाव लौकिक झाले. रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली. रेणुकेस एक बहीण होती. तिचा नवरा सहस्रार्जुन हा नर्मदा काठचा महिष्पती नगरीत राज्य करीत होता. एकदा सहस्रार्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जमदग्नीने पाठविले. राजा व राजाची सेवा थकून आश्रमात आली. ऋषींनी त्याचे स्वागत केले. आश्रमातील पंचपक्वान्न जेवून ते तृप्त झाले. राजाला जेवण खूप आवडले. त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे. सहस्रार्जुनाने लोभाने कामधेनू मागितले. मग ऋषी जमदग्नींनी जप तप व सामर्थ्याने कामधेनू मिळवली होती. त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले. राजा हट्टाला पेटला. मग त्यांनी आपल्या सैन्यास जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु कामधेनूच्या शक्तीने आश्रमवासियांना सहस्रार्जुनास पिटाळून लावले. राजाने तिथून पळ काढला. पण त्यामुळे राजा खूप चिडला. राजाचा झालेला पराभव त्यांना सहन होईना म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहस्रार्जुनाने जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल झाला. अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमदग्नींचा वध केला. नंतर मेव्हणी आणि रेणुकेवर 21 वार केले. यावेळी परशुराम तेथे नव्हता. परशुराम आल्यावर
अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमदग्नींचा वध केल्यानंतर मेवणी रेणुकेवर 21 वार केले गेले. त्यावेळी परशुराम तेथे नव्हता. परशुराम आल्यावर त्याला जे दृश्य दिसले ते फार विचित्र होते. आश्रमाची पडझड झालेली होती. सर्व परिसर अस्तव्यस्त झालेला होता. तर एका बाजूस जन्मदाते पितेचे प्रेत पाहून परशुराम निशब्द झाला. तेव्हा रेणुका माता उद्वारली, हे क्षत्रिय सहर्षोधना, माझा पराक्रमी राम 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय करील. परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळला. त्यांनी असं वचन दिले की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन. परशुरामाने कावड करून एका बाजूला जखमी आहे तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत गिरून तो पित्याच्या अंत्यविधीसाठी पवित्र भूमी शोधत निघाला. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पोहोचला. हाच परिसर आपल्या पित्याच्या अंत्यविधीसाठी योग्य समजून मृत पित्यास आज्ञा दिली. माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली. आपली माता आपल्याला सोडून सती जात आहे हे परशुरामाला पाहावे ना. तो फार दुःखी झाला. त्याला तो क्षण आठवला. वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या आईची शिरच्छेद केले होते, पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली होती. पण आताचा प्रसंग वेगळा होता. आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणावस्थेत होते. त्यातही आई सती चालली होती. एकाच वेळी इतके दुःख प्रसंग परशुरामावर आले. त्यामुळे तो व्याकुळ झाला. रेणुकेने आपल्याला मुलाचे मन जाणले. तिने त्याला खूप उपदेश केले. त्यामुळे परशुराम स्थिरावला. मातेच्या आज्ञेने त्याने पित्याच्या चितेस आज्ञा दिली. नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार हे हृदयभेदक तो प्रसंग पाहायला लागू नये म्हणून परशुराम तेथून दूर निघून गेला. 6 दिवसांनी माता पित्यांचे क्रियाकर्म करण्यासाठी माहूर येथे आला. प्रत्यक्ष दत्तात्रयांच्या हस्ते श्राद्धविधी पार पडले. माहूर गडावर प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकविरा देवीची मूर्ती आहे. मातीची स्मृती म्हणून परशुरामाने ती मूर्ती स्थापन केली. आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकराकडे शस्त्रास्त्रविद्या शिकण्यासाठी गेला. तिथे त्याने तलवार, धनुष्य, बाण, भालफेक, परशु चालविण्यासाठी प्रावीण्य मिळवले. त्याने स्वबळावर सैन्य उभे केले आणि पहिले आक्रमण महिष्मती नगरीतील राजा सहस्रर्जुनावर केले. त्याचा निष्पात करून इतर समाजद्रोही 20 राजांना त्याने पराभूत केले. आपल्या परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला. याच वेळी गणपती व परशुरामाचंही युद्ध झालं. परशुरामाने श्रीरामाची भेट झाल्यावर परशुराम संन्यासी तपस्वी झाले. परशुरामाने जिंकलेली सर्व भूमी एका यज्ञात कश्यप ऋषींना अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरला असावा. त्या घाटात 2 तांदळा आहेत, एक परशुरामाचा, दुसरा कोकण देवीचा. माहूर येथील डोंगरावर उंच जागी रेणुका देवीचे मंदिर आहे. देवळात जाण्यासाठी 1200 ते 1500 पायऱ्या चढवून जावं लागतं. गाभाऱ्यात तांदळा दगडातील शेंदूर चर्चित मूर्ती आहे. त्यावर चांदीचा टाप लावलेला आहे. बैठकीवर सिंह कोरलेला आहे. देवीचे रूप उग्र स्वरूपाचे दिसते. मंदिराच्या बाजूला महालक्ष्मी आणि तुळजाभवानीची मंदिरे अशी 2 मंदिरे आहेत. एका गौरीच्या शिखरावर श्री दत्ताचे स्थान आहे. मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्ती आहे. बाजूला तीर्थ नावाचे कुंड आहे. तेथील परशुरामाने आई वडिलांची अंत्यक्रिया केली असे सांगतात. रेणुका हीच परशुरामाची आई. तिचे दुसरे नाव एकविरा आई. आठवणीने उचमळून आलेल्या मानाने परशुरामाने कडेकापरीत बाण मारला. त्या ठिकाणी एकविरा देवी प्रसन्न झाली अशी आख्यायिका आहे. महाभारतात रेणुकेची उत्पत्ती कमलापासून झाली होती असे दिले आहे. त्यावरून तिला कामली हे नाव आले असावे. तसेच रेणुका ही विदर्भ राजाची मुलगी असे कालीपुरात सांगितले गेलेले आहे.